या दोन्ही व्हायरल क्लिपमध्ये ना एक गोष्ट कॉमन आहे. दोघी जण खूप फालतू बोलले, खूप चुकीचं बोलले. पण एक गोष्ट कॉमन नाही, ती म्हणजे एका क्लिपवर खूप संताप केला गेला, ट्रोल केलं गेलं, पण दुसरीला खूप नॉर्मल घेतलं गेलं. म्हणून प्रश्न हा फक्त या दोन व्यक्तींचा नाही. प्रश्न असा आहे की चुकीला आपण फक्त चूक म्हणून बघायचं की व्यक्ती बघून तिचं मोजमाप बदलायचं. कारण जर चूक ही चूक असेल तर तिचं मोजमाप हे सगळ्यांसाठी सारखं असायला नको का? म्हणजेच अनेकदा आपण तत्वांवर उभे नाही राहत, आपण व्यक्तींवर उभे राहतो. म्हणजे आपला व्यक्ती असेल तर आपण त्या गोष्टीला जोक म्हणून इग्नोर करतो आणि दुसरा असेल तर आपण त्या गोष्टीवर संताप करतो, ट्रोल करतो. इथे अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की असं चुकीचं बोलताना त्यांना लाज का वाटली नाही? कारण कोणीही मनुष्य अचानक असा बनत नाही, अचानक असा बोलत नाही. तो लहान लहान गोष्टींपासून शिकत असतो. आपण जे बघतो, जे ऐकतो, ज्यावर हसतो, ज्या गोष्टींना आपण इग्नोर करतो, एका वेळेनंतर ती गोष्ट आपल्यासाठी नॉर्मल होऊन जाते. आणि नॉर्मल झाल्यानंतर तेच असेच व्यक्ती कुठेतरी स्टेजवर हजारो लोकांसमोर अशी गोष्ट खूप नॉर्मल पद्धतीने बोलून देतात. म्हणून इथं प्रश्न फक्त त्या दोन व्हिडिओंचा नाही. इथं प्रश्न आहे की आपण काय बघतोय, काय बघून गप्प राहतोय, कशावर हसतोय. जर चुकीचं असेल तर त्या गोष्टीला इग्नोर करतोय की तिच्यावर काहीतरी स्टँड घेतोय. कारण चुकीचं करणारा बोलणारा फक्त एक व्यक्ती असतो, पण तिला बघून गप्प राहून इग्नोर करून हसून नॉर्मल करणारे हजारो लोक असतात. आणि ज्या दिवसापासून आपण चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून व्यक्ती न बघता न्याय द्यायला शिकू, त्या दिवशी आपण थोडे प्रामाणिक बनू.